हे पार्किंग पण कॉलेजचा कॅम्पसच आहे. ही बिल्डिंग फायनान्सची बिल्डिंग आहे आणि त्याच्या मागची MISची बिल्डिंग आहे. इथून सरळ सरळ वॉक करत गेल्यावर कॉलेजचा गेट येतो आणि हे इकडे अपार्टमेंट आहे, UC अपार्टमेंट होम्स. इकडे काही रूम्स आहेत. इकडे पण काही रूम्स आहेत. हे लीजिंग सेंटर आहे, सध्या बंद आहे आता. हे गार्डन आहे. इकडे बॉनफायर साठी सोय करून ठेवली आहे. प्लस असं सिटिंग एरिया आहे. हे असे 2 फ्लोर्स आहेत आणि तिथे वर मिडलला स्टेअर्स आहेत वर जायला. मग इथून सरळ गेल्यावर आहे हा स्विमिंग पूल. याची पण एक सेपरेट चावी भेटली आहे आम्हाला. असा हा पूल आहे. मग इथे हा असा गोल्फ कोर्स आहे छोटासा एकदम. इथे पण अपार्टमेंट्स आहेत. हा एक बार्बेक्यू एरिया आहे, कोणाला जर बार्बेक्यू करायचा असेल तर. परत इकडे काही या स्टेअर्स आहेत वर जायला. इकडे एक वेंडिंग मशीन आहे कोल्ड ड्रिंकसाठी आणि हा मेल बॉक्स. त्यातला हा आमचा मेल बॉक्स आहे F11चा. याची पण एक सेपरेट की भेटली आहे. इकडे ड्राय गार्बेज डिस्पोजल. इकडे काही पार्किंगचा एरिया आहे. ही बिल्डिंग आहे, ही D बिल्डिंग आहे. याच्या साईडला F बिल्डिंग आहे. हा असा लॉबीचा एरिया आहे. एक लॉन्ड्री या साईडला आहे, एक लॉन्ड्री त्या साईडला आहे.
ही इथे एक फर्स्ट लॉन्ड्री रूम आहे. इकडे वॉशिंग मशीन्स आहेत. हे ॲप डाउनलोड करून इथे सुरू करायचे असतात. तर $2.5 प्राइस आहे इथे. टेम्परेचर वगैरे सेट करू शकतो आपण. आणि वेगवेगळे आणि जर पॉवर वॉश करायचं असेल तर 2.75 43 मिनिट्स. नॉर्मल 2.5 34 मिनिट्स. डेलिकेट पण $2.5. त्यानंतर इकडं वॉश करून झाल्यावर हे इथे ड्रायर्स आहेत. ड्रायर्सची प्राइस आहे $2.35. इकडे हे डिटर्जंट टाकण्यासाठी स्पेस आहे. डिटर्जंट, लिक्विड, ब्लीच आणि फॅब्रिक सॉफ्टनर. हे आम्हाला आमचं आणायला लागेल. हा UCचाच पार्किंग एरिया आहे. प्लस ही साईडची बिल्डिंग आहे. इकडे एक पाकिस्तानी रेस्टॉरंट आहे. इकडे हे गेट आहे. इकडे सिटिंग एरिया आहे. TV लावलेला आहे. याचं टायमिंग आहे 8 AM to 10 PM. EF बिल्डिंग आहे आमची. EF11 आमची रूम. असं लॉक आहे. त्याच्या प्रत्येकाला एक एक की दिलेली आहे. आपण आज जाऊ आता. तर एंटर गेले इथं सध्या आम्ही बॅग ठेवल्यात. इथे दरवाजाच्या मागे ही स्पेस आहे थोडीशी. त्यानंतर हे फॅनचं बटन आहे. इथं बटनची सिस्टीम उलटी असते. हे म्हणजे ऑफ असतं, हे म्हणजे ऑन असतं. इकडे हा फॅन प्लस लाईट आहे. ती स्पीड इथूनच वाढते. ही किचनची लाईट आहे. आणि हे लाईट आहे. हा फ्रीज आहे डबल डोर. इथे आम्ही आता सध्या चपात्या ठेवल्यात.
त्यानंतर हे डिशवॉशर, इथे डिटर्जंट वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर हे काही कंपार्टमेंट्स आहेत इथे बरेच. हे इथे वॉश बेसिन आहे. एक हे गार्बेज डिस्पोजलसाठी आहे. इथून फूड, खरकटं आपण जे म्हणतो फूड वेस्ट डिस्पोजल, इथून हे काढायचं आणि मग हे बटन ऑन करायचं, तिथून ते वेस्ट डायरेक्ट जातं. हे नॉर्मल सिंक. राईट साईडसाठी राईट साईडवालं थंड पाणी असतं, लेफ्ट साईडवालं गरम पाण्यासाठी असतं. हा आहे मायक्रोवेव्ह. आणि मायक्रोवेव्हच्या खालीच चिमणी आहे. हा स्टोव आहे. चालू कर यश. इथे लेवल्स आहे. इथे लेवल्स आहेत या की किती लेवल पाहिजे तुम्हाला. हे पण लो वरती ठेवलं तर खाली हॉट प्लेट सारखं यूज करू शकतो. इथे हे क्लॉक आहे एक, यालाच अटॅच. इथे परत काही कंपार्टमेंट्स आहेत. त्यानंतर हा आहे ओव्हन. सेम खाली पण कंपार्टमेंट्स आहेत. इकडे हे डिस्पोजलसाठीचं मशीन आहे. त्यानंतर हा थोडा इथे सामान ठेवायला जागा आहे. हा आहे हॉल. हा AC आहे. ही विंडो आणि बाहेरचा एरिया. विंडोला नेट पण आहे जर नुसती विंडो उघडायची असेल तर. हॉलमध्ये लाईट्स नाही आहेत, तर त्यासाठी आता आम्हाला लाईट्स आणायला लागतील. हे हीटर आहे. आणि हे त्याचं टेम्परेचर कंट्रोल. त्यानंतर इकडे एक डोर आहे. त्या डोरच्या स्ट्रेट गेलं की वॉश बेसिन. इथे पण सेम सिस्टीम आहे. राईटला कोल्ड, लेफ्टला हॉट. हे वॉशरूम. इथे वरती एक्झॉस्ट आहे. इथे पण सेम तसंच आहे. राईटला कोल्ड, लेफ्टला फिरवलं की हॉट. 24 तास हॉट पाणी आहे. आणि हा नॉब पुढे घेतल्यावर शॉवर ऑन होतो. इथून मग स्ट्रेट गेलं की ओके. त्याआधी आपण वॉर्डरोब बघू. इकडे काही वॉर्डरोब स्पेस आहे. इथे 3 कप्पे आहेत. त्यानंतर खाली सुद्धा 3 कप्पे आहेत. आता बेसिनच्या राईट साईडला आहे बेडरूम. तर बेडरूमच्या एंट्रन्सला परत काही वॉर्डरोब स्पेस आहे. बेडरूम मध्ये पण सध्या लाईट नाहीये. हे खाली कार्पेट आहे. इकडे हे मिरर प्लस वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब स्पेस आहे. त्यानंतर इथं एक छोटीशी विंडो आहे. इकडून हा व्ह्यू आहे.
इथंही विंडो अशी ओपन होते आणि इथे मॉस्किटो नेट लावलेली आहे. फॉर्म आहे का?